जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे मनाला योग्य दिशा देणारे अमृत वचन आहेत. आज आपण पाहणार आहोत 5वा श्लोक, जो आपल्याला सांगतो मनात कोणते विचार ठेवावेत, कोणत्या कल्पनांपासून दूर राहावे आणि जीवन शुद्ध कसे बनवावे. श्लोक पठण. मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवीन धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. मना पापसंकल्प सोडून द्यावा. समर्थ आपल्या मनाला सांगतात, हे मना, वाईट विचार, वाईट योजना आणि दुसऱ्याचं नुकसान करणारे संकल्प सोडून दे. कारण प्रत्येक चुकीची कृती आधी विचारांमध्ये जन्म घेते. मनात जर मत्सर, द्वेष, फसवणूक किंवा चुकीचे हेतू वाढू लागले तर ते पुढे आयुष्य बिघडवतात. एका गावात 2 मित्र होते. एक मित्र मेहनती आणि प्रामाणिक होता. दुसरा मात्र सतत विचार करायचा, लोकांना फसवून पटकन पैसे कसे मिळतील. सुरुवातीला त्याला खूप फायदा झाला, पण काही दिवसांनी लोकांचा विश्वास गेला. व्यवसाय बंद पडला, मित्र दूर गेले आणि तो एकटा पडला. कारण चुकीचा विचार काही काळ फायदा देतो, पण शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करतो. मना सत्य संकल्प जीवीन धरावा. समर्थ सांगतात, मनात नेहमी सत्याचा आणि चांगुलपणाचा संकल्प ठेव. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच कायमचा असतो. एका मुलाखतीत एका तरुणाला विचारलं गेलं, तुमच्या रेझ्यूमध्ये लिहिलेला अनुभव पूर्णपणे खरा आहे ना? त्याला खोटं बोलण्याची संधी होती, पण त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं, मला सर्व अनुभव नाही, पण शिकण्याची तयारी पूर्ण आहे. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला नोकरी मिळाली. कारण लोक कौशल्यापेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व देतात. मना कल्पना ते नको विषयांची. इथे विषय म्हणजे अतिभोग, मोह आणि चुकीच्या आकर्षणांच्या कल्पना. आजच्या काळात मन सतत बाहेर भटकत असतं. सोशल मीडिया, दिखावा, पैसा आणि इतरांच्या जीवनाशी तुलना, या गोष्टी मनाला शांत राहू देत नाहीत. समर्थ सांगतात, सतत विषयांच्या मागे धावणारं मन कधीही समाधानी राहत नाही. एक व्यक्ती सतत मोठी गाडी, मोठं घर आणि महाग वस्तू मिळवण्याच्या मागे धावत होता. सगळं मिळालं, पण मनाची शांतता हरवली. एक दिवस त्यानं एका साध्या शेतकऱ्याला विचारलं, तुझ्याकडे इतकं कमी असूनही तू आनंदी कसा? शेतकरी हसून म्हणाला, कारण माझं सुख वस्तूंमध्ये नाही, तर मनाच्या शांततेमध्ये आहे. विकारे घडे हो जनी सर्वचीची. वाईट विचार आणि चुकीच्या कल्पना शेवटी विकार निर्माण करतात. राग, लोभ, मत्सर, अहंकार हे विकार माणसाचं सौंदर्य नष्ट करतात आणि मग समाजही अशा व्यक्तीकडे तुच्छतेनं पाहतो. या श्लोकातून समर्थ आपल्याला शिकवतात, वाईट विचार मनातून काढून टाका. सत्य आणि प्रामाणिकपणा जीवनात ठेवा. मोह आणि चुकीच्या आकर्षणांपासून सावध रहा. मन शुद्ध असेल तर जीवन सुंदर होते. समर्थ रामदास स्वामी सांगतात, मनात सत्य असेल, विचार शुद्ध असतील, तर माणूस स्वतःचं आणि समाजाचं जीवन उजळवू शकतो. जर तुम्हाला हे चिंतन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.